कपिलच्या ट्विटनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे। ट्विटरवरून ते काय म्हणालेत बघूया। कपिल भाई, कृपया सर्व माहिती द्या। मुंबई मनपाला मी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत असं म्हणतात मुख्यमंत्री। आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान कपिल शर्माच्या आरोपांना शिवसेनेने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले। कपिलच्या आरोपांमध्ये कॉमेडी आहे का ते पाहावं लागेल। जर तसं असेल तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल असं शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। तसंच कपिल शर्माचा बोलविता धनी दुसरा कोणीतरी आहे का तेही शोधलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। तेव्हा एकीकडे मुख्यमंत्र्यांनी अधिक माहिती मागितली आहे तर शिवसेना म्हणते की याच्यामध्ये कॉमेडी आहे का हे देखील बघावं लागेल। कपिल शर्मा सारखा एवढा गंभीर आरोप करत असेल तर याच्या मागे बोलविता धनी कोण आहे हे जरा आता बघण्याची वेळ आलेली आहे। कारण अनेकांना वाटतं मुंबईचं बॉम्बे करण्यामध्ये किंवा बंबई करण्यामध्ये फार इंटरेस्ट वाढत चाललेला दिसतोय। तर तो मुंबईचं नामकरण जे झालंय तेच मुळात या लोकांना हजमत नाही का मला काही कळत नाहीये। आणि जर त्यांनी शिवसेनेचं नाव घेतलेलं असेल, घेतलं आहे, तर त्याला त्या स्टाईलनी मग उत्तर मिळेल। तर त्यांनी पडद्यावरची कॉमेडी प्रत्यक्षात आणण्याचा जर प्रयत्न केला तर कॉमेडी पद्धतीनेच आम्ही आमचं उत्तर देऊ हे पण त्यांनी लक्षात ठेवावं। कारण आमचं नाव नाही घ्यायचं।